आपण आज करणार हो कुलत्याच्या बिया, एक वांग आणि पाल्याचे कांदे याची भाजी करणार आहोत कुलत्याची. आता आपण मोठं वांग होतं, एक वांग असं चिरलं आहे. त्याच्यातूनच मी दोन फोडीचे असे बारीक तुकडे केले, म्हणजे रसा घट्टही होतो. आणि हे बघा फुल. आपण आता एखादी पाल्याचे कांदे याच्यातच टाकून देऊया. सर्व कांदे याच्यात टाकून दिले आहे आपण. त्याला भाजीला लागणारं अर्धा चम्मच हळद, 3 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच काळा मसाला, चवीनुसार मीठ, थोडं एवढं मी आलं लसणाचं पेस्ट घेतलं आहे, थोडं जास्त. आता आपण भाजी करायला गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता सर्व ही भाजी पूर्ण कांदे आणि सर्व आपण टाकून देऊ, मुरायला ठेवून देऊ. तुम्हाला आवडेल तर करून बघा. सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका. आठवणीने करा. बघा, सर्व आपण टाकून दिलेलं आहे. हलवर करून आपण चिमायला ठेवून देऊ. बघा, आपण करायला चिमायला ठेवून दिले. बघा, आपले दाणे, कुलत्याचे दाणे वांगे चिमले आहे. आता याच्यात सर्व साहित्य आपण टाकून देऊया. खालवर करून थोडा वेळ ठेवू, पाणी टाकून देऊ. याच्यावर आपण थोडं पाणी गरम करायला ठेवून देऊया. बघा, आता आपण पाणी गरम झालं आहे, याच्यात पाणी टाकून देऊया. थोडा वेळ होऊ देते, शिजू देते. शिजली म्हणजे झालं आपलं दाणे वांगे तयार. बघा किती छान दिसते. बघा आपली भाजी झाली आहे तयार. बघा किती छान दिसते भाजी आपली. बघा
झाली आपली भाजी.